23 आमदार नव्हते अशा पद्धतीची माहिती चौकशी नाही नाही नाही. सगळे आमदार होते, मागे पुढे झाले, जेवायला सगळे हजर होते. सर, एकूण तुम्ही जो आरोप केलेला आहे तुकाराम मुंडे यांच्या प्रकरणामध्ये, त्या संदर्भात वारंवार सगळेजण तेच सांगतायत की जितेंद्र आव्हाडांकडे काय नेमके पुरावे आहेत, कुठल्या पुराव्याच्या आधारे तुम्ही या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचा आरोप केलेला आहे? पुरावे काय अहो, अख्खा 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 धंदाच बंद पडलाय. ज्या धंद्यातनं करोडो रुपये लोक कमवायचे तो धंदा बंद पडलाय. सगळ्यांची एकत्र मीटिंग होत आहेत. म्हणजे दुधाची लॉबी, माव्याची लॉबी, तांदळाची लॉबी, फार्मास्युटिकल लॉबी, गुटख्याची लॉबी. गुटख्याची लॉबी किती मोठी आहे आणि सगळे एकत्र म्हणून जमा करतायत. त्यात काय मोठं आहे? आणि महाराष्ट्रात घडलंय पूर्वी. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरने हे तुम्ही लावलेली बातमी म्हटलं. मी फक्त म्हटलं की असे असे पैसे जमा होतात, त्यांची ट्रान्सफर करतो. काय सभागृहात सवाल उपस्थित केला, मुख्यमंत्री यांच्याशी काय तुमचं बोलणं झालं का? नाही नाही, मुख्यमंत्र्यांना काय असं गरज वाटत नाही कोणाशी बोलायची, आणि माझी काही इच्छा पण नसते तशी. त्या पद्धतीनं त्यांचं एक बोरोलीतलं प्रकरण समोर आलं होतं. हा? बोरोलीमधलं एक रेल्वेतलं हत्या प्रकरण समोर आलं होतं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, मला ऐकून बोरिवलीमध्ये लोकलमध्ये एका हत्या झाली होती. त्याचं एवढं अमानवी म्हणजे काय कळत नाही. लोकांची काय डोकी फिरली आहेत का काय झालंय? मागच्या 2-3 दिवसातल्या हत्या बघितल्यानंतर स्वतःलाच भीती वाटायला लागते की झालं काय चालू आहे. ते लग्न काय ठरतं, तो बिचारा त्या पोरीचे लाड काय करतो, ती पोरगी प्रियकराला काय बोलवते, नंतर त्याला मारून काय टाकते. ट्रेनचा दरवाजा उघडणार नाही म्हणून एक संतप्त तरुण येतो, चाकू काढतो, मारून टाकतो. असं म्हणजे काय विचित्र प्रकार आहे तो हे. आणि महानगरपालिकेमधला TDRचा विषय तुम्ही म्हटला 2008 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आणि ओपन भ्रष्टाचार. ओपन भ्रष्टाचार. मालक म्हणतो मला 28 एकर द्या, कोर्टात तसं लिहून देतो कैक वर्षापूर्वी. त्याला 28 एकर जमिनी द्यायला वन खातं तयार होत नाही. लढाई वन खात्याची असते. आणि अचानक वन खाते इथे सगळं झाल्यानंतर लॉ अँड ज्युडिशियरीमध्ये कायद्या आणि ह्याच्यामध्ये परमिशन मागायला जाते, तर कायद्याचा जो सेक्रेटरी कोण आहे काय आहे, त्यांनी फाईलच लंबी करून टाकली. फाईल गहाळ. म्हणजे गणेश नायकांनी पैसे खाल्ले असं माझं मत नाही, पण शेवटी वन खात्याने लोचा केला ना. वन खातं जर सुप्रीम कोर्टात व्यवस्थित वेळेत गेलं असतं तर महानगरपालिकेच्या तकलादू महानगरपालिकेची सेटिंग करून महानगरपालिकेला पुढे पाठवून वन खात्याला मागे थांबवून ह्या सगळा घोटाळा करून घेतला. वन खात्याला थांबवण्याचा जो श्लाघ्य घाणेरडा प्रयत्न थांबवण्यात आलं तो कोणी केला? लॉ अँड ज्युडिशियरी सेक्रेटरी. याच्यावर इन्क्वायरी लावा की फाईल केली का नाही क्लिअर. ह्याच्यात गणेश नाईक दोषी पण आहेत आणि निर्दोष पण आहेत. गणेश नाईकांनी स्पष्टता द्यावी. नरेंद्र मेहतांवर देखील अशाच पद्धतीचे आरोप आज जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले पाहायला मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालातच आले आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप थेट झालेला. आदिवासीच्या जमिनी लाटल्या जात आहेत, सगळं होत आहे. मी वारंवार येऊर नावाचा आमचा जो भाग आहे त्याचा आरोप करतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं की वन मॅन इन्क्वायरी कमिशन मागच्या अधिवेशनात 2 अधिवेशनापूर्वी सांगितलेलं. काय इन्क्वायरी काय होत नाही, काय चालत नाही. बिंदास आदिवासींना मारतायत, बाहेर काढतायत, जमिनी ताब्यात घेत आहेत. काही फरक पडत नाही आहे. लोकांच्या मनातली भीतीच नाहीशी केली आहे गव्हर्नमेंटने. संजय पाटलांचं म्हणणं आहे माझ्या विरोधात आंदोलन केलं तुम्ही बॉम्ब टाकले. संजय राऊतांचं पत्र आहे ते त्यांना बाबा कोण बॉम्ब आणून देणार आहे? ॲटम बॉम्ब आहे, न्यूक्लिअर बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब आहे, मला काय माहिती. त्यांनाच विचारा. त्यांच्यासोबत काम केले त्यांनी खासदार नाही, माझ्यासोबत काम केलं पण त्यांच्याकडे बॉम्ब बिम आहे ते मला माहीत नाही. एवढ्या गंभीर स्वरूपाचे आरोप एकंदरीतच करतायत त्यांची भाषा. नाही रे बाबा, ते बॉम्ब बिम असेल तर मला काही विचारूच नका. मी अनभिज्ञ आहे. मी गांधीवादी माणूस आहे हो. मी असले बॉम्ब बिम बनले की मी घाबरून पळून जातो. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. फक्त बॉम्ब कुठलाही तपासायला पाहिजे. हायड्रोजन, न्यूक्लिअर, कुठला बॉम्ब. त्याला त्याची माहिती घेऊन मला सांगा. त्यांनी पत्रात मागणी केली की त्यांच्यावरती ऋतु चावड़े मुंबई की मेयर सड़कों पर थी और उनके सामने ही बीएमसी का एक कर्मचारी इसके पहले अगर सड़कों पे आके घूमती तो ये हाल बम्बई के नहीं है. सर जो सफाई कर्मचारी गिर उसके जाता है साथ गड्ढे में, वो ऊपर वाले ने दे दिया प्रूफ. ए भाई ये देख क्या हो गया तुम्हारे बम्बई में. कि वो साजिश के तहत किया गया है. अच्छा वो मरता भी तो बोलती साजिश है. सर, कालच्या बैठकीच्याच बाजूने पुन्हा एकदा हा प्रश्न आहे की कालच्या बैठकीला अनेक आमदार आहेत ते स्वतः सगळे आमदार उपस्थित होते. सगळे एक दुसऱ्यांच्या टचमध्ये होते.
त्यामुळे काही असं तुम्ही लगेच आमदार अनुपस्थित ऑपरेशन कोल्हा होणार, कारण का आता टायगर बिगर ते गेले, आता कोल्हाच राहिला आहे फक्त. आता ऑपरेशन कोल्हा होणार, तर ऑपरेशन कोल्हा बिल्ला काय होत नाही. तो तावडेनं म्हटलं की ती एक प्रकारे साजिश होती, तो माणूस काढला. मेला नाही, मेला असतं तर म्हणालं ते साजिश यांनी स्वतःला मारून घेतलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.